नागपूरचे सुप्रसिद्ध मेंदू आणि मज्जारज्जू शस्त्रक्रिया तज्ज्ञ अर्थात न्यूरोसर्जन डॉक्टर चंद्रशेखर पाखमोडे यांचं बुधवारी सकाळी 50व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मागील 25 वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपली सेवा दिली होती. नागपूरचे सुप्रसिद्ध मेंदू आणि मज्जारज्जू शस्त्रक्रिया तज्ज्ञ अर्थात न्यूरोसर्जन डॉक्टर चंद्रशेखर पाखमोडे यांनी मध्य भारतातील वैद्यकीय क्षेत्रात आपल्या अचूक निदान पद्धती, शस्त्रक्रियेतील कौशल्य आणि रुग्णांसोबत जपलेल्या संवेदनशीलतेनं वेगळा विश्वास निर्माण केला. अत्यंत कठीण अशा हजारो शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वी करून त्यांनी रुग्णांना नवजीवन दिलं. गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांसाठी ते एक प्रकारे देवदूतच होते. मणक्याच्या जटिल शस्त्रक्रिया आणि मेंदूच्या रक्तवाहिनीशी संबंधित शस्त्रक्रियांमध्ये त्यांचा हातखंडा होता. मध्य भारतातील एक अग्रगण्य न्यूरोसर्जन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर पाखमोडे यांच्या अकाली निधनानं वैद्यकीय क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे. त्यांना तात्काळ वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पहाटे 4:30 वाजतापासून शहरातील वरिष्ठ कार्डिओलॉजिस्टनी त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि सुमारे 1.5 तास CPR देखील दिला. मात्र सकाळी 6 वाजताच्या सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर मुंबईतील प्रतिष्ठित KEM रुग्णालयातून त्यांनी न्यूरोसर्जरीचं प्रगत प्रशिक्षण घेतलं होतं. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.